तुम्हाला कोडिंग शिकायची आहे पण कुठून सुरुवात करायची कळत नाही आणि किंवा प्रोग्रामिंग टफ वाटतंय, काही हरकत नाही. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आपण सुरू करणार आहोत सी प्रोग्रामिंग 0 to हीरो सिरीज, अगदी बेसिकपासून. नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री, आपल्या या चॅनलवर स्वागत आहे. आपण या आपल्या चॅनलवर सी प्रोग्रामिंग ही एकदम सोप्या सरळ भाषेत मराठी भाषेत शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही बिगनर असाल किंवा तुम्हाला प्रोग्रामिंगबद्दल कसलंच नॉलेज नाही आहे, भीती वाटते, तर काळजी नसावी. आपण इथे स्टेप बाय स्टेप पूर्ण बेसिकपासून सी प्रोग्रामिंग शिकणार आहोत. तर पहिलं म्हणजे प्रश्न पडतो की सी प्रोग्रामिंग म्हणजे काय? व्हॉट इज सी लँग्वेज? तर सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज गिवन इन्स्ट्रक्शन टू कम्प्युटर. तर सी ही एक लँग्वेज आहे आणि आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी तिचा यूज केला जातो. तर लँग्वेज म्हणजे काय? आपण मराठी बोलतो किंवा इंग्लिश बोलतो, तर आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी लँग्वेजचा यूज करावा लागतो. तसंच आपल्याला कम्प्युटरसोबत कम्युनिकेशन करायचं आहे तर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करावं लागतं. त्यातलीच आहे एक सी प्रोग्रामिंग लँग्वेज. वेगवेगळ्या लँग्वेज आहेत, पायथॉन आहे, जावा आहे, PHP आहे. त्यातली आपण शिकत आहोत सी लँग्वेज. ठीक आहे. तर रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं तर रोबोट आहे. रोबोटला आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यायची आहे, तर रोबोटला मी म्हटलं की मी वॉटर. ओके. तर त्याला समजण्यासाठी एक लँग्वेज लागते, ते मीडियम झालं. ठीक आहे. कम्प्युटरला किंवा रोबोटला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी एक लँग्वेज हे एक मीडियम झालं. आपण एक इन्स्ट्रक्शन देतो आपल्या लँग्वेजमध्ये, आपल्याला जे समजते ती इंग्लिश लँग्वेजमध्ये, कम्प्युटरला समजते ती लँग्वेज इन्स्ट्रक्शन दिलेली ते बाईटमध्ये 0 आणि 1च्या फॉर्ममध्येच त्याला जाते. तर त्याला ती इन्स्ट्रक्शन समजते आणि पुन्हा तो आउटपुट आपल्याला समजेल याच भाषेत तो देतो. हे झालं कम्युनिकेशन. ठीक आहे. तर व्हाय लर्न सी? मग सी का शिकायचं? का बरं शिकायचं सी? तर सी लँग्वेज इज अ फाउंडेशन ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. तर सी ही लँग्वेज फाउंडेशन लँग्वेज आहे सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजची. तुम्ही BA किंवा कुठल्याही IT किंवा कम्प्युटर सायन्सच्या डिग्रीच्या कोर्सेसला ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला फर्स्ट इयरला सी ही लँग्वेजच असते. ठीक आहे. कारण की ही बेसिक लँग्वेज आहे. ही लँग्वेज समजली तर तुम्हाला जावा, PHP, पायथॉन या सगळ्या लँग्वेज सोप्या जातात किंवा समजतात पटकन. तर इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला सी लँग्वेजवर क्वेश्चन विचारले जातात. वेअर इज सी युज्ड? तर तुम्ही म्हणाल मॅडम सीचा यूज कुठे होतो? तर सीचा यूज होतो तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम क्रिएट करण्यासाठी. जसं जनरली आपण जावामध्ये प्रोजेक्ट करतो, UI प्लस बॅकएंड यूज करून सगळं, पायथॉनमध्ये करतो, PHPमध्ये करतो, तसं सीमध्ये करतो का? तर नाही. त्याला आपण जी ऑपरेटिंग सिस्टीम पाहतो, विंडोज असो, लिनक्स असो, त्यासाठी आपण यूज केली सी लँग्वेज. एम्बेडेड सिस्टम्स माहिती आहे तुम्हाला, वॉशिंग मशीन किंवा रिमोट. वॉशिंग मशीनला जे काही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, आता तुम्ही पाहिलं फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आलेलं आहे, त्याला जे काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते सी लँग्वेजमधून दिलेलं आहे. यू कॅन बिल्ड अ गेम. तुम्ही गेम डेव्हलप करू शकता बाय युझिंग सी लँग्वेज. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलं की व्हॉट इज सी लँग्वेज किंवा त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिलं. सी ही लँग्वेज का शिकायची आणि वेअर इज सी यूज? तर तुम्हाला सीचा यूज कुठे होतो तुमच्या रिअल लाईफमध्ये. तर एवढे सगळे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि नक्कीच पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करते. थँक्यू.